अरे मी तुम्हाला बोललो तो कुठे बोलू नका म्हणून. अरे तुमच्यामुळे ही सगळ्या लफडीत पडायला लागल्या. कोण मागे लागेल नाही तर काय वाट लागली आता तुमच्यामुळे थांबा. काय कुठे चाललाय? अहो मी काय नाही केलं हो. काय पळून चाललात वाटतं? नाही ना, खरंच मी काय नाही केलं हो. काय नाही केलं? वाड्यावर चला. हो पाटील आम्ही खरंच काय नाही केलं. वाड्यावर चला म्हणजे कळेल कुणी काय केलं का काय नाही ते. चला. हो पाटील नको वाईट वाटून घेऊस. नाही सहन होत रे अजिंक्य, आता नाही सहन होत. आपलं दुःख कुणाला दाखवता येत नाही आणि कुणाशी बोलता येत नाही. राहू, तू काही काळजी नको करू. होईल, सगळं व्यवस्थित होईल. कधी ठीक होईल रे? सांग ना, कधी ठीक होईल सगळं? अक्कादा मनावर घेऊन आखाड्यावर जात नाहीत स्वतः. मी तरी कशी सांगू म्हणा त्यांना यांची समजूत घाला म्हणून. आणि यांच्या रागीट स्वभावामुळे त्या तरी किती वेळा समजूत घालतील यांची. पण यांची आठवण आली ना अजिंक्य, की असं वाटतं सगळं सोडावं इथे आणि निघून जाव. हाऊ, आधी डोळे पुस. अगं तू आमच्या सगळ्यांची मोठी आई आहेस ना. आतापर्यंत सगळ्या गोष्टींना कसं खंबीरपणे सामोरं जायचं हेच सांगत आलीस ना तू आम्हाला. आणि तूच जर अशी हळवी झालीस तर मग मी काय करायचं सांग ना. होईल, सगळं काही व्यवस्थित होईल. या गावाने जरी माझ्यावर अन्याय केला तरी मी तुम्हा लोकांना सोडून नाही जाणार. मला तू, अक्कादा, वासू नाना, सगळे एकत्र हवेत. हो, तू मन खंबीर कर, सगळं काही व्यवस्थित होईल का. आणि मग म्हणत कधीच कोणाचं वाईट केलं नाही किंवा वाईट चिंतलंही नाही. मग आपलं का वाईट होईल? नाही होणार ग, सगळं काही व्यवस्थित होईल. होईल, सगळं काही चांगलं होईल. आपल्यावर लागलेल्या सर्व आरोपातून आपली मुक्ती होईल. हो, तू काळजी नको करू ग.